महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिकमध्ये मध्यरात्री दगडफेकीची घटना, काही पोलीस जखमी. नाशिकच्या पखाल रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास दगडफेकीची घटना घडल्याचं समोर आलं आहे. या दगडफेकीत काही पोलीस जखमी झाले असून पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झालं आहे. परिणामी नाशिकच्या काटेगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक पालिकेनं पखाल रोड येथील दर्ग्याला अनधिकृत असल्याची 1 एप्रिल रोजी नोटीस बजावली होती. त्यावेळी दर्ग्याला स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा देण्यात आला होता. आज येथील अतिक्रमण तोडण्यात येणार होतं. आज पहाटे अतिक्रमण पाडण्याची कारवाई करण्यात येणार होती. त्यामुळे रात्रीपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नाशिक पोलिसांनी परिसरातील वाहतूक मार्गातही बदल केला होता. त्या दरम्यान जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड केली. या घटनेत 10 ते 12 पोलीस कर्मचारी, 4 अधिकारी जखमी, 5 पोलीस वाहनांचंही नुकसान झालं आहे. वीज पुरवठा खंडित असल्याचं पाहून जमावानं दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला होता. यावेळी अश्रुधुराच्या नळकांड्यांचाही वापर करण्यात आला होता. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 15 मराठी, नाशिक.